नरकात जावं का? महाराज म्हणतात तुला नरकात जायची हवस झाली होय, तू एकच कर, नरकात जाणे देवी आता पाप म्हणजे काय? बरोबर म्हणजे महाराज लोक सांगतच असते. सांगितलं म्हणून ऐकायचं का? अरे ऐकायचं का? आम्हाला भेटतात बाबा. आता लोक आता काय म्हणतील भेटल्यानंतर काय सांगतात? आम्ही मला शिकलो आता आणि निघल्यानंतर एक जण आला चौकडी म्हणजे धन्य महाराज आज कुठं डाव आहे तुमचा? कीर्तन काय डाव आहे का आमचं? डाव डाव आज कुठं डाव आहे? एक म्हणतो आज कुठं खेळ आहे? लोकांचं काय सांगतं मला काही लोक विचारतात, काही म्हणतात. नरकात जावं वाटत नाही पण गेल्याशिवाय वागत नाही का? कारण तुमच्या आमच्याकडून पाप होते. नरका जाणे ते पाप आचरण आले जायचं नरकात पाप आचरण जर माणसाच्या गुणाने झालं नरक मिळाल्याशिवाय राहत नाही. मग पुण्य कर्म स्वर्ग मिळेल. पुण्य कर्म शरीराचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण पुण्य कशात मिळतं? फक्त देवाच्या नावाने हरिमुख्य म्हणा आणि पुण्याची म्हणा सतत देवाचं भजन करणं, देवाच्या सांगितलं करणं, देवाचा जवळ करणं पुण्य. महाराज पुण्य हे कशाने करतात हे माझा विषय आपल्याला फक्त शरीराने. शरीर जर मिळालं तर तुम्हाला लाक्षणिक सुख भेटू शकतं. पण ऐका ना, नुसतं शरीर मिळून भागत नाही. नुसतं शरीर मिळून आपण क्षणिक सुख मिळू शकत नाही. माझं मत आहे मग शरीर मिळाल्यानंतर माणसाला संतती पाहिजे. एक मोठं उदाहरण तुम्हाला शेवटला सांगणार आहे. नुसतं शरीर मिळून भागत नाही. त्या शरीराला जर जोड असेल तर एखाद्या वेळेस तुम्हाला शरीर सुख भेटू शकतं का? संतती पाहिजे. संतती किती जरी मोठा माणूस असला आणि राजा सुद्धा राजा पण त्या राजाच्या घरामध्ये जर मुलगा नसेल त्याला ते राज्य सोडून या प्रतंत्रामध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे राजा दशरथ. राजा दशरथाला काय कमी होतं का? काय कमी होतं त्या राजाला? पण राजा का उदास होता? कारण ती संतती नव्हती. असं रामायणामध्ये बरोबर मिळाले 700 बायका असणारे राजा दशरथ. फक्त राजा 3 कौशल्या सुमित्रा आणि कैकेयी. असं एक संस्कृत सुरू का गणित बा पुत्र नसल्यामुळे पुत्र निश्चय राज्यम सर्व दुःखाय गणपती त्याला म्हणून मला सांगतो. सर्व दुःखाला कारणीभूत राजा असून मुलगा नाही म्हणून मृगाय करण्याकरता श्रवण बाळासारखा वध करावा लागला. आणि त्या श्रवण बाळाच्या आई वडिलांनी आशीर्वाद त्याला दिला. लोक म्हणजे शाप दिला. मी म्हणतो शाप नाही मागत तो आशीर्वाद आहे. राजा दशरथाच्या गुणामध्ये श्रवण बाळाच्या आई वडिलांकडून मिळालेला शाप नसून तो आशीर्वाद ठरला आणि राजा दशरथाला मुलगा झाला. मुलगा जगाचा मालक जन्माला आला. मला पुढची कथा सांगायची नाही. जर शरीर सुख मिळायचं असेल नुसतं शरीर मिळून भागत नाही. मुलगा पाहिजे. बरं मुलगा महाराज मुलगा आहे शरीर चांगलं बदलत आहे तरी शरीर सुख मिळू शकतं का? नाही ना. मुलगा म्हणल्यानंतर संपत्ती पाहिजे. पैशाशिवाय शरीर सुख मिळू शकत नाही. आणि आज लोक जे धावतात ते कशा करतात? अरे दिवसातून 2-2-3-3 कीर्तन कशा करतात बाबा? मला करतात ना असं म्हणतात बाबा लहानसं गाबडं पैसा जर 1 रुपया दिला तर मुळी तुम्ही भेटतो पैसा करतात नाही. आणि लोकही असणार कुणाला मानतात